हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये युनिट आपण स्टार्ट केला होता पब्लिक इकॉनॉमिक्स आणि आजचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ गुड्स, वस्तूंचे प्रकार. पब्लिक इकॉनॉमिक्समध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तूंचा वापर केला जातो हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीचे एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी 7 एप्रिल टार्गेटेड डेट. एव्हरी लेक्चरमध्ये मी आठवण करून देते. या लेक्चरसाठी या पूर्ण एक्झामला टार्गेट करण्यासाठी आम्ही पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी स्पेशल एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यास, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. या फुल कोर्समध्ये म्हणजेच पेपर 2 सोबतच पेपर 1चंही प्रिपरेशन तुमचं या फुल कोर्समध्ये होणार आहे. नक्कीच या एका फीमध्ये दोन्ही पेपरचं प्रिपरेशन होऊन तुम्ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी एबल होणार आहात. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज. फक्त करायची एक गोष्ट, इकडे दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये MSCT इकॉनॉमिक्स सर्च करून त्या कोर्सला तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता. 1 जानेवारी पासून आपली न्यू बॅच स्टार्ट होते. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करा. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सुरू करूयाच्या सेशनला. बघतोय आपण टाइप्स गुड्सचे कुठले कुठले आहेत. पब्लिक गुड्स आणि प्रायव्हेट गुड्स, ज्याला आपण सार्वजनिक वस्तू आणि दुसरा आहे प्रायव्हेट गुड्स म्हणजे खाजगी वस्तू असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहेत हे आपण बघूयात. पब्लिक गुड्स कॉज मार्केट फेल्युअर ड्यू टू द प्रॉब्लेम ऑफ मिसिंग मार्केट. आता इथे मिसिंग मार्केट जे आहे, पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक वस्तू ज्या आहेत ते मार्केट फेल्युअरसाठी प्रॉब्लेम असू शकतात. का तर मार्केट मिसिंगमुळे. Non-excludability. Benefit derived from pure public goods cannot be confined solely to those who have paid for it. Non-payers can enjoy the benefits of consumption at no cost of them. काय होतं, काही गोष्टी अशा आहेत ज्या गव्हर्नमेंटने सगळ्यांसाठी तयार केलेल्या आहेत. पब्लिक गुड्स असे तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये जे पे करतायत ते तर त्याचा वापर करू शकतात, पण जे त्यासाठी पे करत नाहीयेत ते सुद्धा त्याचा बेनिफिट घेऊ शकतात, त्याचा कन्झम्पशन करू शकतात. नेक्स्ट आहे नॉन रिव्हिल कन्झम्पशन. Each individual's enjoyment of good or service does not diminish others' enjoyment. म्हणजे कसं असतं की एक वस्तू जर आहे ती जर एकाने वापरली तर दुसरा त्याचा वापर करताना कमी त्याला वाटायला येईल त्याचा वापर, असं होऊ शकत नाही. ते इथे सगळ्यांना समान एन्जॉयमेंट मिळणार आहे तिथं, किंवा त्याचा वापर सगळ्यांना सेम मिळणार आहे. MC of supplying a public goods to an additional individuals is 0. जरी आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे वाढवले, त्याच्यामध्ये व्यक्ती वाढवल्या वापर करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, ॲडिशनल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे झिरो त्याच्यामध्ये सप्लाय वेगळा होऊ शकतो. इफ अ पब्लिक गुड इज सप्लाय टू वन, इट इज अवेलेबल टू ऑल. म्हणजे एकासाठी जरी ते पब्लिक गुड तयार झाला असला तरी ते सगळ्यांसाठी अवेलेबल असतं. नॉन रिजेक्टेबल. आता इथे काय आहे, नॉन रिजेक्टेबल म्हणजे जे रिजेक्ट करण्यात येणार नाहीत असे. द कलेक्टिव्ह सप्लाय ऑफ प्युअर पब्लिक गुड्स फॉर ऑल मीन्स दॅट कॅनॉट बी रिजेक्ट बाय पीपल दे डिफेन्स. इथे काही प्युअर पब्लिक गुड्स आहेत ज्याच्यामध्ये ते कोणालाच रिजेक्ट करता येत नाही की मला ह्याचा वापर करायचा नाहीये, असे पण काही गुड्स आहेत. म्हणजे पब्लिक गुड्स जे आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक बघितला नॉन एक्सक्लुडेबिलिटी, नॉन रिव्हिल कन्झम्पशन, नॉन रिजेक्टेबल. आणि आता द मेन रिझन व्हाय प्रायव्हेट सेक्टर कॅनॉट प्रोव्हाइड पब्लिक गुड्स इन द डिफिकल्टी इन प्रोटेक्टिंग द प्रॉपर्टी राईट्स. प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्ट करताना पब्लिक गुड जे आहे ते तिथं का हेल्प करत नाही किंवा गोष्टी प्रोव्हाइड करू शकत नाहीत. पब्लिक गुड्स आर ऑल्सो नोन ॲज कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड. कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड असे देखील म्हणतात. कशाला? पब्लिक गुड्सला. का म्हणत असतील? कारण हे पब्लिक गुड्स जे आहेत त्याचा एकत्रितपणे वापर सगळेजण करत असतात. एकच वस्तू सगळेजण वापरत असतात. कलेक्टिव्हली कन्झम्पशन त्या गुड्सचं करत असतात, म्हणून त्याला कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड असं देखील म्हटलं जातं. कशाला? पब्लिक गुड्सला, नॉट प्रायव्हेट गुड्स. ओके.
आता आणखीन काय सांगता येईल? अ क्वसी पब्लिक गुड इज नियर पब्लिक गुड. हे क्वसी पब्लिक गुड जे आहे ते जवळपास पब्लिक गुडच असतात. ॲज इट पोजेस सम ऑफ द फीचर्स ऑफ पब्लिक गुड्स. आता हे पण काय असतात, क्वसी पब्लिक गुड्स जे आहेत ते पब्लिक गुड्स सारखेच असतात पण पब्लिक गुड नसतात. पण त्याचे फीचर्स जे असतात ते असतात सार्वजनिक वस्तूसारखेच. त्याच्यामध्ये काय दोन प्रकार आहेत, सेमी नॉन रिव्हल और सेमी नॉन एक्सक्लुडेबल. सेमी नॉन रिव्हल मध्ये काय असतं, टिल अ पॉइंट मोर पीपल युजिंग अ पार्ट बीच ओपन वायफाय डू नॉट रिड्यूस द स्पेस स्पीड अवेलेबल फॉर or to others, but as number of users increase the speed reduces, same space become crowded. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. सेमी नॉन रिव्हल कसं असतं की भरपूर लोक हे ओपन वायफाय किंवा बीच जे आहे ते वापरतात, पण कसं आहे जेव्हा तिथे लोक जमा होतात तेव्हा तिथे क्राऊड निर्माण होते, म्हणजे त्यातला बराचसा स्पेस वापरला जातो आणि मग दुसरे लोक ऍड व्हायला तिथे प्रॉब्लेम होतो कारण क्राऊड जमा झालेले असते. जसे इंटरनेट युजर्स जे आहेत तिथे क्राऊड जमा झाल्यामुळे त्याचा स्पीड रिड्यूस होतो. हे त्याचं उदाहरण आहे सेमी नॉन रिव्हल मध्ये, पब्लिक गुड्स मध्ये. ओके, आता सेमी नॉन एक्सक्लुडेबल मध्ये काय आहे, although possible but it is difficult to exclude non-paying consumers like fencing the park, charging entrance fees to beach, putting accessing fees to Wi-Fi. आता सेमी एक्सक्लुडेबल मध्ये काय असतं, जे पब्लिक गुड्स आहेत, जे पार्क्स आहेत, तिथे आपण एंट्रन्स फीज ठेवतो, बीच साठी ठेवतो, किंवा जे वायफाय आहे त्यांच्यासाठी काहीतरी फीस तुम्हाला पे करावे लागते. मग हे सुद्धा पब्लिक गुड्सच आहेत पण सेमी नॉन एक्सक्लुडेबल आहेत, म्हणजे ते वापरू शकता पण त्यासाठी तुम्हाला काही फीस पे करावं लागेल. आणि इथे काय होऊ शकतं, ते इथे गर्दीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा स्पीड कमी भेटू शकते किंवा तुमच्या वापराला त्याचा वाटा जो आहे तो कमी येऊ शकतो. तर एक लास्ट स्लाइड वरती आपण बघितलं की पब्लिक गुड्स कसे असू शकतात आणि इथे दुसरे क्वसी पब्लिक गुड्स काय असतात ते इथे दाखवले आहेत. ओके, पब्लिक गुड्स अँड प्रायव्हेट गुड्स. परत त्याच्यामध्ये आपण बघतोय प्रायव्हेट गुड्स. आता पब्लिक गुड बघितलं, सार्वजनिक गुड्स कसे असतात ते बघितलं. आता प्रायव्हेट गुड्स काय, रेफर टू ऑल दोज GAS कन्झ्युम्ड बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स टू सॅटिस्फाय देअर वॉन्ट्स. म्हणजे प्रत्येकाच्या गरजा भागवण्यासाठी जे जे काही वस्तू कन्झ्युम करतात, सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा आपल्या ज्या गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी, त्यांना आपण प्रायव्हेट गुड्स म्हणू शकतो. दिस गुड्स कॅन बी प्रोव्हाइडेड इन कॉम्पिटिटिव्ह मार्केट. आता इथे कॉम्पिटिटिव्ह मार्केट, स्पर्धात्मक मार्केट, बाजारामध्ये या प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसतात. जसं की आपलं रोजचं रेग्युलरचं
गुड्स आहेत ज्याच्यामध्ये डेली नीड्स वाले येऊ शकतात, किराणा माल येऊ शकतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये मिळणार आहेत आणि त्या गरजेच्या आहेत. पण त्या कशामध्ये येतात? प्रायव्हेट गुड्समध्ये, नॉट पब्लिक गुड्समध्ये. ओके. फीचर्स काय काय आहेत त्याचे प्रायव्हेट गुड्सचे? एक्सक्लुडेबल आहेत. द सप्लायर्स ऑफ प्रायव्हेट गुड्स कॅन व्हेरी एक्सक्लूड दोज हू आयदर कांट अनविलिंग टू पे. आता इथे प्रायव्हेट गुड्सला प्रत्येकाला पे करावं लागतं आणि याच्यामध्ये काय आहे? एक्सक्लुडेबल येते. म्हणजे तुम्हाला जर त्याची गरज नसेल किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे ते पे करायला पैसे नसतील, इच्छा नसेल पे करण्याची, तर तुम्ही ते गुड जे आहे ते एक्सक्लूड करू शकता. त्याच्याने तुमच्या जीवनावरती किंवा याच्याने काही वेगळा फरक पडणार नाहीये. रिव्हरली इन कन्झम्पशन. आता हे रिव्हरली इन कन्झम्पशन म्हणजे काय? वन्स कन्झम्पशन रिड्यूस द अमाऊंट अवेलेबल टू द अदर्स. म्हणजे ह्या प्रायव्हेट गुड्समध्ये जर एकाने त्याचं कन्झम्पशन केलं एका वस्तूचं, तर त्याचं कन्झम्पशनमध्ये अमाऊंटमध्ये बदल आपल्याला दिसेल, रिड्यूस दिसेल. जसं 100 जर आपण कोलगेट किंवा पेस्टचे नग आहेत असं म्हटलं, तर त्याचं कन्झम्पशन करण्यासाठी 80 लोकांनी जर ते खरेदी केलं तर 20 त्याचे पीस शिल्लक राहतात आणि बाकीच्या उरलेल्यांना मग हे 20 संपल्यानंतर परत दुसरा स्टॉक यावा लागतो. असं इथं उदाहरण आपण देऊ शकतो प्रायव्हेट गुड्सचं. रिव्हेल्ड प्रेफरन्स. आता इथे काय आहे? तिसरा पॉइंट फीचर रिव्हेल्ड प्रेफरन्स असतो या गोष्टींना. पीपल रिव्हेल देअर प्रेफरन्स इफेक्टिव्ह डिमांड अँड मार्केट प्राइस. मार्केट प्राइस आणि इफेक्टिव्ह डिमांड वरती याचा सगळा सप्लाय वगैरे चालतो. द रिव्हेल्ड प्रेफरन्स आर द सिग्नल्स फॉर द प्रोड्युसर्स टू द प्रोड्यूस गुड्स दॅट द इंडिव्हिज्युअल्स वॉन्ट. म्हणजे हे काय असतं? डिमांड, मार्केटमधली डिमांड आणि प्राइस याच्यावरती लोकांची मागणी कशी आहे हे समजल्यानंतर जे प्रोडक्शन करतात, प्रोड्युसर्स असतात, त्यांना समजतं की आपलं जे प्रोड्यूस गुड आहे, प्रायव्हेट गुड आहे, त्याचा प्रोडक्शन कसं केलं पाहिजे, त्याला प्रेफरन्स किती दिला पाहिजे, हे प्रायव्हेट गुडमध्ये अशा प्रकारे किंवा मार्केटवरती ठरत असतं. प्रायव्हेट गुड बघितला, पब्लिक गुड बघितला. आता बघतोय आपण मेरिट गुड्स. मेरिट गुड्स R.A. Masgrove 1959 मध्ये होतं मेरिट गुड्स. आता ते मेरिट गुड्स काय आहेत? दोज गुड्स हुड्स कन्झम्पशन अँड यूज आर टू बी एनकरेज आर मेरिट गुड्स. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन. आता हे गुड्स कसे आहेत ज्याचं कन्झम्पशन
चांगलं आहे किंवा त्याचा यूज करण्यासाठी लोकांना एनकरेज केलं जातं, त्याला मेरिट गुड्स म्हणतात. आणि एक्झाम्पल दिलं आहे एज्युकेशन. या सेटमध्ये एक क्वेश्चन आला होता मेरिट गुड्स वरती. मेरिट गुड्स कुठले आहेत ऑप्शनपैकी एक निवडायचं होतं आणि त्याचं ऑप्शन करेक्ट होतं एज्युकेशन. मेरिट गुड्स आर रिव्हेल अँड एक्सक्लुडेबल. हे मेरिट गुड्स जे आहेत ते रिव्हेल असतात आणि एक्सक्लुडेबल असतात. तुम्ही त्याला एक्सक्लूड करू शकता. मेरिट गुड्स आर सोशली डिझायरेबल गुड्स अँड प्रमोट सोशल वेलफेअर. त्याच्यानंतर मेरिट गुड्स जे आहेत ते कसे असतात, सोशली म्हणजे सामाजिक लोकांकडून त्याची मागणी केलेली असते, त्याची इच्छा ही सामाजिक लोकांमधल्या समाजाची ही इच्छा असते की हे गुड्स तयार व्हावेत. आणि हे काय प्रमोट करतं, तर सोशल वेलफेअर, सामाजिक कल्याण प्रमोट करतं. गव्हर्नमेंट्स प्रोव्हाइड मेरिट गुड्स इन ऑर्डर टू एन्श्योर डिस्ट्रीब्युशनल जस्टिस. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांना समान न्यायाने सगळ्या वस्तू मिळाव्या यासाठी गव्हर्नमेंट मेरिट गुड्स तयार करतं. दीज आर द गुड्स which the government feel if the people will under consume the proceeds produce, so these goods should be subsidized or provided free. एक्झाम्पल एज्युकेशन, मिड डे मील्स, इसेन्शियल फूड आर्टिकल्स. तर काय होतं, हे जे मेरिट्स गुड्स आहेत जर सरकारला वाटलं की याच्यामधून लोकांचं कल्याण आपल्याला साधायचं आहे आणि त्यासाठी हे मेरिट गुड्सचे प्रोडक्शन करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी सुद्धा प्रोव्हाइड करते. जसं की काही गोष्टी फ्रीमध्ये सगळ्यांना अवेलेबल करते. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की एज्युकेशन फ्रीमध्ये देते. मिड डे मील, प्रत्येक स्कूलमध्ये आता मिड डे मील म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जेवण जे आहे ते शाळेतच मिळणार. अशा पण काही स्कीम आल्या होत्या जे मेरिट गुड्समध्येच त्याचा समावेश होतो. इसेन्शियल फूड आर्टिकल्स, त्याच्यामध्ये काही अत्यावश्यक फूड आहे, जेवण आहे, ते सुद्धा गव्हर्नमेंटकडून दिलं जातं. आणि हे सगळं काय असतं, तर मेरिट गुड्स असतं. हे R.A. मॅसग्रीव 1959 मध्ये त्यांनी हे मांडलेलं आहे मेरिट गुड्स. पब्लिक गुड्स, प्रायव्हेट गुड्स, मेरिट गुड्स. ओके. अजून काय सांगू शकतो मेरिट गुड्स बद्दल. कन्झम्पशन ऑफ मेरिट गुड्स जनरेट्स पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज, सोशल बेनिफिट्स फ्रॉम कन्झम्पशन इज प्रायव्हेट बेनिफिट्स. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मेरिट गुड्समुळे जे पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीज आहेत त्या वाढतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, सोशल बेनिफिट जे कन्झम्पशन करतात त्यांच्यामध्ये सोशल बेनिफिट जास्त असतो प्रायव्हेट बेनिफिट पेक्षा. एज्युकेशनचं एक्झाम्पल त्यांनी दिलं मेरिट गुड्समध्ये. जर एज्युकेशन घेतलं तर जे एज्युकेशन घेणार आहेत
त्यांचा सगळ्यांचा फायदा होणार, ना की गव्हर्नमेंटचा. प्रायव्हेटली त्याचा कोणालाही फायदा होणार नाहीये, पण जे त्याचा बेनिफिट घेणार आहे त्याला मात्र त्याचा फायदा होणार आहे. A merit good is a product that society values and just the people should have regardless of their ability to pay. आता याच्यामध्ये काय आहे, सोशल व्हॅल्यू जे आहे ते म्हणजे लोकांना समजलं पाहिजे की हे गुड्स आपल्यासाठी आहे, मेरिट गुड्स, आणि यासाठी लोकांनी स्वतः पे करता आलं पाहिजे, असं एबल झालं पाहिजे. विथ मेरिट गुड्स इंडिव्हिज्युअल्स मे नॉट ऍक्ट देअर ओन इंटरेस्ट ड्यू टू द इम्परफेक्ट इन्फॉर्मेशन. याच्याबद्दल काही जास्त इन्फॉर्मेशन काही लोकांना नसते, त्यामुळे ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ शकत नाही. दॅट इज दे डोंट फुली अंडरस्टँड द प्रायव्हेट बेनिफिट्स ऑफ देअर कन्झम्पशन. म्हणजे काही जणांना माहितीच नसतं की हे जर आपण कन्झ्युम केलं तर याचा फायदा आपल्याला काय होतोय. इन्फॉर्मेशन फेल्युअर इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ मेरिट गुड्स इश्यू. हा एक इश्यू आहे मेरिट गुड्सचा, की त्याची इन्फॉर्मेशन सगळ्या लोकांना मिळत नाही, इम्पॉर्टन्स त्याचा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, आणि त्यामुळे मग पे करायला किंवा त्याच्याबद्दल टॅक्स देण्यासाठी वगैरे लोक मागे हटतात. अनलाईक प्युअर पब्लिक गुड्स, मेरिट गुड्स कॅन बी रिव्हील, एक्सक्लुडेबल अँड रिजेक्टेबल. जसं की प्युअर पब्लिक गुड्स जे आहेत, जे त्याचं फीचर्स जे आहेत ते रिव्हील, एक्सक्लुडेबल, रिजेक्टेबल आहेत, तसंच मेरिट गुड्स देखील आहेत, ते एक्सक्लुडेबल आहे, रिजेक्ट करू शकतात, रिव्हील करू शकतात, पण ते चांगल्या हितासाठीच असतात. जे सोशल वेलफेअर आहे म्हणजे सामाजिक कल्याण आहे त्यासाठीच हे मेरिट गुड्स तयार केलेले असतात बाय द गव्हर्नमेंट. ओके. आता मॅस्ग्रूनी 1959 मध्ये जे दिलं मेरिट गुड्स आणि पब्लिक गुड्स दोन्हीमध्ये काय काय पॉइंट्स आहेत ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की ही मेरिट गुड्स आहे, पब्लिक गुड्स आहे. ओके. आता मेरिट गुड्स प्रोव्हाइडेड बाय पब्लिक अँड ॲट द टाइम ऑफ प्रायव्हेट सेक्टर, टाइम्स बाय प्रायव्हेट सेक्टर. काही वेळेस हे प्रायव्हेट सेक्टर कडून पण प्रोव्हाइड केले जाऊ शकतात मेरिट गुड्स. प्रोव्हाइडेड अँड फंडेड बाय द गव्हर्नमेंट. पब्लिक गुड हे पूर्ण टोटली गव्हर्नमेंट कडून होतं. पॉझिटिव्ह MC म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाइंग द ॲडिशनल युजर्स. जे काय ॲडिशनल युजर्स त्याच्यामध्ये ऍड होतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मार्जिनल कॉस्ट आपल्याला दिसतो मेरिट गुड्सच्या बाबतीत. पब्लिक गुड्सच्या बाबतीमध्ये कलेक्टिव्ह कन्झम्पशन असतं, म्हणजे सगळे मिळून त्याचा वापर करतात. याच्यामध्ये आपल्याला एक एक ऍड होत जाईल तसं त्याचा वापर कसा होतोय ते दिसतो. त्याचा मार्जिनल कॉस्ट जो आहे तो चांगला असतो, पॉझिटिव्ह असतो. लिमिटेड इन सप्लाय ड्यू टू द हाय अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता इथे हाय अपॉर्च्युनिटी कॉस्ट असल्यामुळे सप्लाय जो आहे तो लिमिटेड प्रमाणात होतो. जसं की आपण इथे उदाहरण घेतलं एज्युकेशनचं. आता इथे लार्जली अनकन्स्ट्रेंड इन सप्लाय, ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. रिव्हील इन कन्झम्पशन, नॉन रिव्हील इन कन्झम्पशन.
एक्सक्लुडेबल लाईक प्रायव्हेट एज्युकेशन अँड हेल्थ केअर फॅसिलिटीज. आता ह्याच्यामध्ये मेरिट गुड्स जे आहेत ते एक्सक्लुडेबल आहेत का? द प्रायव्हेट एज्युकेशन काही लोकांना परवडत नाही, इंग्लिश मिडियमला सगळ्यांनाच टाकणं परवडत नाही, त्यावेळेस ते अशी मेरिट गुड्स जे आहेत ते टाळतात. त्याच्यानंतर हेल्थ केअर आहे, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सची बिलं काही लोकांना परवडत नाही, मग त्या ठिकाणी ते जाणं टाळतात. मग हे फॅसिलिटी जे आहेत ते तिथे एक्सक्लूड करतात. म्हणजे मेरिट गुडमध्ये हे एक्सक्लुडेबल एक फीचर आहे. पण पब्लिक गुड्स जे आहे ते नॉन एक्सक्लुडेबल आहे, लिडिंग टू द प्रॉब्लेम फ्री रायडर. आता इथे काय होऊ शकतो, कुठलाही प्रॉब्लेम आला तर फ्री रायडर म्हणून त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो किंवा त्याचा वापर आपल्याला होऊ शकतो. नॉन एक्सक्लुडेबल पब्लिक गुड्समध्ये. रिजेक्टेबल बाय दोज अनविलिंग टू पे फॉर GAS. ओके, म्हणजे हे रिजेक्टेबल आहे. मेरिट गुड्स जरी चांगले असले तरी ज्यांना हे परवडत नाही किंवा ज्यांना पे करण्याची इच्छा नाहीये, पे करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे रिजेक्टेबल आहे मेरिट गुड्स. ओके, पण पब्लिक गुड्स मध्ये नॉन रिजेक्टेबल फंडेड बाय द जनरल टॅक्सेस. हे जे आहे ते रिजेक्ट करू शकत नाही आणि कशाने फंड केलेला असतो तो, द जनरल टॅक्सेस. जो टॅक्स कोण भरतो, जे त्याचा पब्लिक गुड्सचा जे वापर करतात तेच टॅक्स भरतात. म्हणजे आपण स्वतः ते पब्लिक गुड्स वापरत असतो, नॉन रिजेक्टेबल असतात. Those goods whose consumption and use are to be discouraged or non-merit goods or demerit goods are अल्कोहोल. आता आपण टाइप्स बघतो आहोत गुड्सचे, तर त्याच्यामध्ये काही गुड्स असे पण आहेत की कन्झम्पशन मध्ये डिस्करेज करतात लोकांना, म्हणजे ते इनकरेजचा अपोजिट डिस्करेज करतात. त्याला आपण काय म्हणतो, नॉन मेरिट गुड्स और डिमेरिट गुड्स. दोन वर्ड्स आहेत त्याला, एक आहे डिमेरिट गुड्स आणि एक आहे नॉन मेरिट गुड्स. मेरिट, नॉन मेरिट और डिमेरिट. एक्झाम्पल आहे अल्कोहोल. मेरिटचं उदाहरण होतं एज्युकेशन, जे सगळ्यांना हवं आहे किंवा त्याचा फायदा लोकांना होतो, आणि दुसरं आहे अल्कोहोल, नॉन मेरिट डिमेरिट गुड येतं. स्ट्रॅटेजी ऑफ कॉमन्स, ग्रेहॅट हार्डिन 1968. फ्रीडम इन द कॉमन्स ब्रिंग्स ट्रॅजेडी टू ऑल. याच्यामध्ये हे संकल्पना होती. इट इज अ टेंडन्सी फॉर एनी गुड विच इज रिव्हिल अँड नॉन एक्सक्लुडेबल टू बी ओव्हरयुज्ड अँड अनडिटरमाइंड. तर इथे काय दिले, टेंडन्सी काय असते लोकांची ह्याच्यामध्ये की हे रिव्हिल आहे, नॉन एक्सक्लुडेबल आहे आणि याचा वापर जो ओव्हरयूज होतो अंडर मेंटेन, अशी त्याची टेंडन्सी असते. ॲज अ कॉमन रिसोर्सेस आर नॉट ओन. ह्याच्यामधले रिसोर्सेस जे असतात ते स्वतःचे नसतात. सो इट इज डिफिकल्ट टू प्रिव्हेंट एनीवन फ्रॉम द कन्झ्युमिंग दिस गुड्स. म्हणजे याच्यामध्ये आपण कोणालाही अडवू शकत नाही याचं कन्झम्पशन करण्यापासून. People have the intensive to gather or consume more common resources before the others. Common resources are like wildlife can be subjected to the tragedy of commons. The resources must be carefully maintained to remain useful, but there is a little incentive for others to invest in the maintenance. त्याच्यामध्ये काही लोकांनी मेंटेन करण्यासाठी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतात. TOC can be regarded as a type of externality where any investment in maintenance by an individual users provide external benefits to other. याच्यामध्ये काय करतात लोक की आपण स्वतः त्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचा कुठलाही सहभाग असो अथवा नसो, पण स्वतः आपल्या फायद्यासाठी त्याच्या बेनिफिट्स स्वतःला मिळण्यासाठी, एक्सटर्नली त्याचे बेनिफिट्स मिळवण्यासाठी स्वतः त्याची काळजी घेत असतात, त्याला चालवतात. पण ते कसे गुड्स असतात, नॉन मेरिट किंवा डिमेरिट गुड्स असतात. एक्झाम्पल अल्कोहोल आहे, त्याच्यावरून आपल्याला डिमेरिट्स किंवा नॉन मेरिट्स गुड्स कसे असतात किंवा त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे आपण सहजपणे सांगू शकतो.
आता आपण बघतोय प्रॉब्लेम्स इन इन्शुरन्स मार्केट, फॅक्टर बिहाइंड द इनकम्प्लीट मार्केट. मार्केट बद्दल आता माहिती घेतोय. मॉरल हजार्ड्स किंवा ऍडवर्स सिलेक्शन हे दोन प्रकार आहेत त्याच्यामधले किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते आता आपण बघायचं आहे. पहिले बघतोय मॉरल हजार्ड्स. वेन पीपल टेंड टू एंगेज इन रिस्कियर बिहेवियर वेन दे आर इन्स्युअर्ड अगेन्स्ट लॉसेस रिझल्टिंग देअर बिहेवियर. म्हणजे त्यांचं जे वागणं आहे त्याच्यामध्ये त्यांना लॉस होणार आहे, तोटा होणार आहे हे माहिती असून आपली रिस्क त्याच्यामध्ये घेत असतात. एक्झाम्पल, ड्रायव्हर्स मे टेक मोर रिस्क ऑन द रोड व्हेन दे नो द इन्शुरन्स कंपनी विल पे फॉर डॅमेजेस. म्हणजे याच्यामध्ये कसं सांगतायत मॉरल हजार्ड्स मध्ये की आपल्याला माहिती आहे की आपण इन्शुरन्स कंपनीकडून आपला इन्शुरन्स काढलेला आहे, त्यामुळे ड्रायव्हर जे आहेत ती आपली ड्रायव्हिंग जे आहे ते रिस्क घ्यायला तयार असू शकतात रोडवरती. का? तर इन्शुरन्स कंपनी एखादा डॅमेज झाला तर पे करेल म्हणून. Moral hazard is a name given to the negative behavior that can arise from the individuals being insured. When an individual's group or even country is insured, they may take a greater risk than if they are not insured. म्हणजे याच्यात काही काही ग्रुप्स आणि इंडिव्हिज्युअल्स पण आहेत जे ग्रेटर रिस्क असतात, म्हणजे मोठी रिस्क ते घेऊ शकतात जरी ते इन्शुअर्ड नसले तरी. फॉर एक्झाम्पल, इथं आपल्याला एक सांगितलं की इन्शुरन्स कंपनी पे करेल, डॅमेजसाठी पे करेल आणि हे त्यासाठी ड्रायव्हर मग रोडवरती रिस्क घ्यायला तयार असेल. मॉरल हजार्ड झालं. आता इथे काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल, इंडिव्हिज्युअल्स हू टेक आउट डेंटल इन्शुरन्स मे फॉलो अ लेस रिलिजियस rigorous oral hygiene regime than those who do not. ज्याच्याकडे इन्शुरन्स नाहीये तो जास्त आपली डेंटल हेल्थची काळजी घेईल, पण ज्याच्याकडे इन्शुरन्स आहे तो त्याची काळजी घेणार नाही. असं हे मॉरल हजार्डचा प्रॉब्लेम आहे मार्केटमध्ये. आता ऍडवर्स सिलेक्शन काय आहे? ऍडवर्स सिलेक्शन occurs when there is a asymmetric unequal information between buyers and sellers. This unequal information distorts the market and leads to the market failure. आता बायर आणि सेलर्स आहेत त्यांच्याकडे काही माहिती नाहीये कशा म्हणजे जी वस्तू सेल होतीये किंवा बाय करतोय त्याच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन व्यवस्थित नसेल तर मार्केट फेल्युअर साठी हे गोष्ट घातक आहे किंवा मार्केट फेल्युअर त्याच्यामुळे होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, बायर्स ऑफ इन्शुरन्स मे हॅव बेटर इन्फॉर्मेशन दॅन सेलर. आता इथे उदाहरण काय दिलेलं आहे की जे इन्शुरन्स विकणारे असतात त्याची इन्फॉर्मेशन जे इन्शुरन्स घेणार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त असते. Those who want to buy insurance are those most likely to make a claim. Therefore, firms are reluctant to sell insurance. म्हणून काय करतात हे लोक माहिती देतात लोकांना इन्शुरन्सची आणि त्यानंतर तो इन्शुरन्स जो आहे तो विकण्यासाठी
जातात, सेल करतात. सेलर्स ऑफ सेकंड हँड गुड्स मे हॅव बेटर इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रू क्वालिटी ऑफ द गुड्स दॅन बायर्स. आणि सेलर्सला कधी माहिती असू शकेल त्याच्यामध्ये, जेव्हा तो सेकंड हँड एखादा गुड जे आहे ते सेकंड हँड मधून विकणार असेल, त्यावेळेस त्या सेलरला त्या वस्तूबद्दल जास्त चांगली माहिती मिळेल बायर पेक्षा. ओके, याला ऍडव्हर्स सिलेक्शन म्हणतात. इन्शुरन्स पॉलिसीचं उदाहरण दिलं. आणि मॉरल हजार्ड्स कशाचं दिलं, इन्शुरन्स पॉलिसीचा जे लोक वापर करणार आहेत त्यांच्याबद्दल. आता बघतो आपण लेमन मार्केट काय आहे. द लेमन problems refers to the issue that arise regarding the value of an investment or product due to the asymmetric information possessed by the buyer and seller. Buyer आणि seller जे आहेत त्यांच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन अपुरी असते, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन असते, त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, इश्यू राईज होतात, त्याला लेमन मार्केट आपण असं म्हणू शकतो, किंवा लेमन मार्केटमध्ये हे प्रॉब्लेम्स आलेले असतात असे आपण म्हणू शकतो. लेमन्स प्रॉब्लेम आता काय आहे. द लेमन्स प्रॉब्लेम वॉज पुट फॉरवर्ड इन रिसर्च पेपर. आता रिसर्च पेपरमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो पुढे मांडला गेला. द मार्केट फॉर द लेमन्स, quality uncertainty of the market mechanism, written in the late 1960s by George A. Akerlof, an economist and professor at the University of California, Berkeley. The tag phrase identifying the problem came from the example of used car Akerlof used to illustrate the concept of asymmetric information as defective. Used car are commonly referred to as a lemon. आता डिफेक्टिव्ह कार जी आहे, सेकंड हँड कार आहे पण ती डिफेक्टिव्ह आहे, ती सेल करण्याच्या बाबतीत जेव्हा प्रॉब्लेम्स येतात त्याला आपण लेमन प्रॉब्लेम्स असं म्हणू शकतो. लेमन मार्केट त्याला आपण असं म्हणू शकतो. त्याच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलंय. पब्लिक गुड्स, पब्लिक गुड्सचे फीचर्स काय आहेत, त्याच्यानंतर प्रायव्हेट गुड्सचे फीचर्स काय आहेत, त्याच्यानंतर मेरिट गुड्स, त्यानंतर नॉन मेरिट गुड्स,
अजून काय बघितले, ह्या सगळ्यांचे फीचर्स बघितले, ह्याचे एक्झाम्पल्स बघितले ह्या सगळ्या गुड्सचे, आणि त्याच्यानंतर मग मार्केट्स बघितले, मॉरल हजार्ड्स हा कन्सेप्ट बघितला, त्याच्यानंतर लेमन मार्केट, लेमन प्रॉब्लेम, त्याच्यानंतर अजून एक होतं जे होतं सिलेक्टिव्ह ॲडवर्स. ह्या 3 कन्सेप्ट आपण आज बघितल्या. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण एवढं सगळं बघितलेलं आहे पब्लिक फायनान्स या युनिटमधलं. नेक्स्ट सेशनमध्ये पब्लिक युनिटवरचं आपलं 5th लेक्चर असणार आहे आणि त्यामध्ये आपण आणखीन टॉपिकचे काही पॉइंट्स कव्हर करणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.